मकर संक्रांती दरवर्षी येतो, पण प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देऊन जातो. या दिवशी सूर्य उत्तर नारायणास जातो. जसं आपलं जीवन नवीन दिशेकडे वळतं, अंधार मागे पडतो आणि उजेड हळूच दार फुटावतो. अंधारावर प्रकाश आणि थंडीवर ऊन हळूहळू जिंकायला लागतं. यालाच म्हणतात नवे उजाडणे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ही फक्त ओळ नाही, ही मन जोडायची परंपरा आहे. तिळाचा छोटासा दाना सांगतो, एकत्र राहिलं तर ताकद वाढते, आणि गुळ शिकवतो, गोड गोड बोललं तर नाते टिकतात. तिळाच्या दाण्यात एकत्रितपणा आणि गुळात गोडवा लपलेला असतो. आकाशात उडणाऱ्या पतंगासारखं आज आपल्या स्वप्नांनाही उंच भरारी घ्यायला शिकायचं आहे. धागा तुटला तरी परत सुरू करायचं, कारण प्रयत्न थांबले की भरारीही थांबते. घरोघरी हळदी कुंकवाचा सोहळा, स्त्रियांच्या स्नेहाची, आदराची आणि एकत्रितपणाची खूण या एका छोट्याशा विधीत शेकडो वर्षाच्या भावनांचा वारसा धरलेला आहे. निसर्ग, मेहनत आणि आनंद एकत्र येण्याचा दिवस. कुटुंब, प्रेम आणि एकत्रितपणाने सणांची शोभा वाढते. आनंद वाटला की वाढतो आणि सण असतो तेवढाच खास. शेतकरी हातात धान्य धरतो तेव्हा त्याच्या श्रमाचं सोनं चमकतं. ही केवळ पिकांची कापणी नाही, ही निसर्ग, मेहनत आणि आशेची पर्वणी आहे. सणाचा खरा अर्थ आपल्या जवळच्या लोकांना वेळ देण्यात आहे. हसू, गप्पा आणि प्रेम हेच तर संक्रांतीचे खरे रंग आहेत. या नवीन उत्तरायणात तुमची स्वप्न आकाशाला भिडत, तुमच्या आयुष्यात गोडवा, प्रकाश, शांतता आणि भरभराट नांदो. आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.